आज आपण बनवणार आहोत भरलेले दोडकं. त्यासाठी आपण घेतले आहे तिथे 1 वाटी शेंगदाणे. हे तुम्ही आधीच भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता, जसे मी इथं घेतले, किंवा तुम्ही कच्चे शेंगदाणे घेऊन ते भाजून त्याची साल काढून तेही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपण इथं 5 ते 7 पाकळ्या लसूण घेऊन 1 वाटी खोबरं, किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि 1 चमचाभर जिरं आपण त्यात ॲड करून हे आपण व्यवस्थित पुन्हा एकदा भाजून घेणार आहोत. मिश्रण पूर्ण भाजून झाल्यानंतर ते आपण गार होण्यासाठी ठेवून तोपर्यंत आपण दोडक्याचे काप करून घेणार आहोत. सो आपण इथे एक दोडका घेतलेला आहे आणि आपण त्याच्या पूर्ण शिरा काढून घेतो. शिरा पूर्णपणे काढून घेतल्यानंतर आता आपण त्याचे 1 ते 1.5 इंच एवढे काप करून घ्यायचे. तुम्ही साईज तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकता. पूर्ण काप करून झाल्यानंतर आपण आता त्यांना शिरा काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही एकतर 2 किंवा 1 चेर पाडू शकता, ज्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत. आपण केलेलं मिश्रण हे पूर्णपणे गार झाले. सो आता आपण त्याचा मसाला वाटून घेणार आहोत. त्यासाठी भाजलेला पूर्ण मसाला, शेंगदाणे, खोबरं आपण मिक्सरमध्ये काढून घेत आहोत. आपण त्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट ॲड करतोय. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता. आपण त्यानंतर ॲड करणार आहोत गोडा मसाला. तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. आपण 1 चमचा इथं गोडा मसाला ॲड केला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचाभर धणेपूड आणि मीठ. कोथिंबीर ॲड केली आहे आणि आपण ह्याचा मसाला बारीक वाटून घेणार आहोत. तुम्ही इथं बघू शकता, आपण मिक्सरमधून बारीक मसाला वाटून घेतलेला आहे. आता आपण हा तयार मसाला दोडक्यामध्ये भरून घेणार आहोत. सगळ्या दोडक्यांमध्ये आपण अशा प्रकारे मसाला भरून ठेवला आहे आणि उरलेला मसाला आपण बाजूला ठेवला आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल घेतलं आणि सगळे भरलेले दोडके आपण यामध्ये ॲड करून ते 5 ते 7 मिनिटे शिजवून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटानंतर दोडके हे अर्धवट शिजलेले आहेत. आपण त्यांना एकदा परतून घेऊया. उरलेला मसाला आपण कढईमध्ये ॲड करणार आहोत. सो कढईमध्ये जे तेल उरलं होतं त्यामध्ये आपण हा मसाला 1 मिनिट परतून घेणार आहोत आणि नंतर दोडका आणि मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर आपण आता इथे अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत आणि मसाला आणि दोडके आपण मिक्स करून घेतो. तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही अजून पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. इथं मी थोडी घट्टसर भाजी करते आहे, त्यामुळे मी इथं पाण्याचा वापर कमी केला आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपण एक 3 ते 4 मिनटं त्याला वाफ काढणार आहोत. सो आता तुम्ही बघू शकता की इथं भाजीला व्यवस्थित तेल सुटलं. सो मी ते पुन्हा एकदा मिक्स करून आपण अजून पुढचे 5 मिनटं वाफ काढणार आहोत, जेणेकरून दोडका व्यवस्थित शिजेल. इथे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा तेल सुटलेलं आहे. आपण ती भाजी पूर्ण मिक्स करून घेऊन त्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. भरलेल्या दोडक्याची भाजी तयार आहे.